नमस्कार माऊली, मी नितिशा नाईक तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण आलो आहोत दादर येथे। दादर हे ठिकाण अस्सल महाराष्ट्रीयन क्युझिनसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यातीलच एक नावाजलेलं हॉटेल म्हणजेच प्रकाश शाकाहारी उपहारगृह। उत्कृष्ट दर्जाचे जेवण तसेच अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांसाठी ओळखले जाणारे असे प्रकाश शाकाहारी उपहारगृह आहे। यांचे वैशिष्ट्य म्हणजे 50 वर्षांहून अधिक काळ टिकलेला दर्जा, चव, येथील स्वच्छता आणि साधेपणा। डोक्यावर गांधी टोपी व चेहऱ्यावर हास्य ठेवून ते आपले स्वागत करतात। तर चला आज महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घेऊया। अगदी पहिल्या दिवसांपासून प्रकाश हॉटेलशी जोडले गेलेले फडणीस काका यांच्याशी आमची भेट झाली। तर जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। अहो, ह्या प्रकाश हॉटेलचं सांगायचं म्हणजे आम्ही आमच्या वयाच्या 25 मधनं इथे येतोय आणि आता माझं वय 75 झालेलं आहे आणि वयाच्या 25 वर्षापासून आम्ही प्रकाश हॉटेलमध्ये येतो। जेव्हा प्रकाश हॉटेल त्या पुढे समोरच्या बाजूला होतं तिकडे, आता इथे झालेलं आहे। आणि तुम्हाला खरं सांगू का, हे आमचं एक्सटेंडेड किचन आहे। तेव्हाही वाटलं पोहे खायला तर इथे खायला, घरी पोहे करायचेच नाही हो। पोहे, मिसळ, फ्यूड हे सगळे पदार्थ अप्रतिम असतात आणि युनिक आहेत। हे असे पदार्थ तुम्हाला मुंबईत आकार कुठेही मिळत नाही। तुम्ही कुठेही जाऊन पोहे मागा, असे पोहे मिळणार नाही, पीठ मिळणार नाही। बटाटा पोळी तर इतकी अप्रतिम असते आणि मिसळ तर काय विचारूच नका हो। असं पोट भरतं की नाही तुम्हाला सांगू, आणि तोंडाला चव येते। आणि मग यांच्या इथे खायचं, भटकायला जायचं आणि तिथे परत पटकून आल्यानंतर परत काय भूक लागली तर परत इकडे यायचं। असे आमचे दिवस गेले आणि आता हे बघा अजून फिट आहे। हे बघा आपली मिसळ आलेली आहे। इथे हे फरसाण वापरत नाही, पातळ पोह्यांचा चिवडा वापरतात। त्याच्यावर शेव आहे, कांदा आहे। आपण टेस्ट करून बघूया। खूपच छान। इथे तुम्हाला पाव मिळणार नाही, इथे मिसळ ती पुरी बरोबर खाल्ली जाते। आपण पुरी बरोबर खाऊन बघूया। एक नंबर कॉम्बिनेशन आहे, खूपच मस्त। साबुदाणा वडा बघा, मोठा आहे, गोल आहे, एकदम गरम गरम आहे। आपण बघूया। हे बघा साबुदाणा एकदम मोकळा आहे, शेंगदाणा, जिरं, मिरची याचा वापर करून बनवलेला आहे। आपण ट्राय करूया। गरम, बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट साबुदाणा वडा आहे। नॉर्मली साबुदाणा वडा हा दही बरोबर देतात, पण इथे पद्धत वेगळी आहे। त्यांनी शेंगदाण्याची चटणी दिलेली आहे। आपण ट्राय करूया। आंबट, गोड, तिखट अशा तिन्ही चव या चटणीमध्ये आहेत। शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलेला आहे, खूप छान। आंबट, गोड आणि थंड असं कोकम सरबत। बटाट्याची भाजी सिंपल आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, मोहरीची फोडणी दिलेली आहे, कढीपत्ता दिसत आहे। आपण टेस्ट करून बघूया पुरी बरोबर।
लिंबू पिळल्यामुळे त्याचा आंबटपणा भाताच्या भाजीला खूपच छान चव देत आहे. खूपच मस्त थालीपीठ आलेलं आहे. 2 पीस येतात एका प्लेट मध्ये. आपण ट्राय करूया. कांदा उभा चिरून टाकलेला आहे. त्याच्या पापुद्रा मस्त मोकळ्या झालेल्या आहेत. आपण हे आता दही बरोबर खाऊन बघूया. आंबट दही आहे, तिखट आहे. यांची भाजणी एकदम खमंग आहे. बिलकुल तेलकट लागत नाहीये. कोथिंबीर वडीकडे वळूया. इथे 3 पीस दिलेले आहे आणि खजुराच्या गोड चटणी बरोबर त्यांनी सर्व केलेला आहे. कोथिंबीर वडी वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट अशी आहे. बघू शकता कोथिंबीर भरभरून टाकलेली आहे. बेसन शिजवून घेऊन नंतर ती फ्राय केलेली आहे. आपण ट्राय करूया. चावायलाच लागत नाही, तोंडावर ठेवूनच वितळते आहे. कोथिंबीरचा फ्लेवर पुरेपूर येतोय. आपण गोड चटणी करता वापरूया. खूपच मस्त आहे. ही आपली साधी महाराष्ट्रीयन थाळी आहे. वरण दिलेलं आहे, भेंड्याची भाजी, चवळीची उसळ, रव्याची खीर, कोशिंबीर, दही, लोणचं, पापड आणि चपाती अशी ही सिंपल थाळी आहे. आता आपण खाऊन बघूया. ही सर्वात पहिला चपाती ही उसळ बरोबर खाणार आहे. बघूया. चवळीची उसळ आहे. नारळाचं वाटण टाकलेलं आहे. मालवणी पद्धतीची उसळ आहे. आता आपण भेंड्याची भाजी खाऊन बघूया. मला भेंडा बिलकुल आवडत नाही, पण हा भेंडा खूप छान आहे. तीळ वापरले आहे, मिरची पावडर वापरलेला आहे, स्पायसी आहे. बघू शकता सात्विक असं हे वरण आहे. आपण आता बघूया. मी हाताने जेवते. मला असं वाटते हाताने जेवल्यानंतर जी मनाची तृप्ती होते ती चमचीने जेवल्यावर होत नाही. फक्त मीठ आणि तीळ आहे, हिंग आहे, थोडस लोणचं घेऊन फ्राय करते. आपण जेवणाबरोबर पापड हा असलाच पाहिजे. आणि खरोखरच खूप छान. अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थाची चव घ्यायची असेल तर तुम्ही प्रकाश शाकाहारी उपहार केंद्राला नक्की व्हिजिट करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.